आज बनवते मी शेपूची सुकी भाजी। तर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं। तेल छान गरम होऊ दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये घातले थोडेसे जिरे। हे तडतडून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घातला। लसूण पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये घातली थोडीशी हळद आणि नंतर घातली लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आवडत असेल तर, पण मी इथे लाल मिरचीचा वापर केलेला आहे। तर मी इकडे शेपूची भाजी अगोदरच निवडून कट करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती। तर आता मी त्याच्यामध्ये फोडणीमध्ये शेपूची भाजी घालत आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे पूर्ण शेपूची भाजी मी कढईमध्ये घालून घेतलेली आहे। आता नंतर काटे चमच्याच्या मदतीने मी ती छान मिक्स करून घेत आहे। काटे चमचाच घ्या, कारण काटे चमच्याने आपल्याला कोणतीही भाजी इझिली मिक्स करता येते त्यामुळे। तर आता त्याच्यामध्ये घालते मी चवीनुसार नमक आणि साल असलेली मुगाची डाळ। तर साल असलेली मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते म्हणून मी ती घालते आणि भिजवलेली सुद्धा मुगाची डाळ तुम्ही घालू शकता। मी इथे तशीच घातलेली आहे, कारण ही सुद्धा मुगाची डाळ खूप इझिली शिजते त्यामुळे। तर तुम्ही पाहू शकता मुगाची डाळ आणि शेपूची भाजी सुद्धा छान अशी आपली वाफलेली आहे। आणि नंतर घालायचं आता मोठा मोठा कुटलेल्या शेंगदाण्याचं कूट, कारण की मोठ्या मोठ्या शेंगदाण्याच्या कुटाने भाजी छान लागते। तर तयार झालेली आहे आपली शेपूची भाजी।